इचलकरंजीतील बहुचर्चित IPL क्रिकेट बेटिंग प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या मनीष अग्रवाल यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणात आरोपींची बाजू मांडताना ॲडव्होकेट लाजिम डी मुजावर यांनी प्रभावी युक्तिवाद केला। इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील मनीष एंटरप्राइजेस येथे IPL सामन्यावर बेकायदेशीर बेटिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला होता। या कारवाईत अमेय बडवेसह अन्य 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान एकूण 13 जणांवर गुन्हा नोंदवून वाहन, मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। मनीष अग्रवाल यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला। यावेळी ॲडव्होकेट मुजावर यांनी अग्रवाल यांचा बेटिंग व्यवसायाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। तसेच फिर्यादीत त्यांचे नाव नसून गुन्ह्यात सहभागाचा कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणेत नसल्याचा मुद्दा मांडला। सरकारी पक्षाने जामिनाला विरोध केला असला तरी न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत मनीष अग्रवाल यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला। या कामकाजात ॲडव्होकेट अजय मांडे यांनी ॲडव्होकेट मुजावर यांना सहकार्य केले।